स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर नाही तर माझ्या तुळशी वृंदावनाला इतके सुंदर मंजूळ आलते, म्हटलं तेच तोडून तुळशीमध्ये टाकावं परत, कारण ते हे आपण टाकले ना मस्त सुकलेले आता मग पुढे नंतर छान उगतात. जरी ही मोठीवाली खराब झाली तरी ती छोटीवाली उगून येते, कारण असं घ्यायला जायचं म्हटलं तर घ्यायचं परत आणायचं लावायचं, त्यापेक्षा आपलं स्वतःचंच उगतं येतं मस्त. तर आज इतके सुंदर ढगा आलेले, मला वाटलं आत्ता पाऊस येतो. ढगा आल्यामुळे वातावरण इतकं छान वाटत होतं, पटकन असं शूट करून घेतलं, म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर अख्खं जून गेला तरी पाऊस नाही आला. मला वाटते लोकांचं पाप खूपच वाढलं म्हणून पूर्ण जून असाच घातला, कारण जूनमध्ये 7 जूनला पाऊस येतोच म्हणजे येतो, आणि ह्यावेळेस अजिबात पाऊस नाही आला. असं वाटायला लागलं दुष्काळ पडला की काय. आमच्या कोपरेगावमध्ये तर अजूनसुद्धा पाऊस नाही पडला. केव्हा पडतोय काय माहीत, वाट बघूनच येतं आम्ही. इतकं सगळं गरम होतंय, कधी पाऊस पडेल कधी त्या जमिनीची तहान भागेल असं व्हायला लागले. तर जाऊ द्या, चला आज मी तुमच्यासोबत माझा छोटासा रुटीन शेअर करते. तर असे व्हिडिओ बनवणारे खूप सगळे आहेत, तरी पण मी तुमच्यासोबत माझा असा छोटासा एक व्हिडिओ शेअर करते. आशा करते तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघाल, तुम्हाला आवडेल, आणि आवडल्याच्या नंतर तुम्ही त्याला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कराल. तर व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की म्हटलं चला आज काहीतरी बनवते. रोजचं रुटीनच हेच आहे, प्रत्येकाच्या घरात हेच असतं की संध्याकाळी काय बनवायचं आहे, नाश्त्याला काय बनायचं आहे, सकाळी जेवायला काय बनायचं आहे, डब्याला काय बनायचं आहे. तर म्हटलं चला एकटीच का बोर हो, तुम्हाला पण बोर करते म्हणून म्हटलं चला व्हिडिओ शूट करते. तर आज काय करायचं होतं, मला फक्त डाळ आणि भात करायचा होता. आणि श्रेया खूप आजारी होते, रात्रीपासून तिला खूप ताप आलेला, आणि तिने सकाळ धरून काही खाल्लेली नव्हतं, म्हणून 6 वाजताच जेवण बनवायला लागले. असं की डाळ टाकली आणि भात पण बनवायचा होता, पण त्या अगोदर त्यांच्यासाठी चिवडा बनवायचा होता. थोडेसे मुरमुरे होते आजीकडून आणलेले, ते असेच पडून होते, आणि पडून ते फेकून देते मी, पण त्याचं काही बनवत नाही. पण म्हटलं आज बनवते. मस्त असं चिवडा बनवण्यासाठी ते साहित्य काढले, तेच कापाकापी करून घेत होते, आणि चिवडा बनवून असं स्टोअर करून ठेवणार होते. तोच चिवडा त्यांना मी रोज डब्याला थोडा असं टाइमपास खाण्यासाठी देणार होते. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर ना आत्ताचा उन्हाळा इतका बेकार गेला आहे ना, इतकंच गरमत होतं भयानक आत्ताच्या उन्हाळ्यात, आणि अजून पण पाऊस नाही पडलेला, आणि बाहेर जायची इच्छा तर सारखी होते, कारण सारखं घरात बसून तर दम घोटायला लागला. आणि इथं श्रेया आजारी होती ना, आणि इतकं टक लावून टी व्ही बघत होते, मी तिच्याशी बोलते टच करते तिला, तिचं अजिबात लक्ष नव्हतं माझ्याकडं, सारखं टी व्हीकडे. आत्ताची लेकरं ना बाबा भयानक आहेत, मोबाईल आणि टी व्ही सोडून राहतच नाही. पण आमच्या ना श्रेयाला आम्ही मोबाईल अजिबात देत नाही, टी व्ही लावून देतो पण मोबाईल नाही देते. तर ती आजारी होती पण खेळत होती, म्हणजे रात्री तिला खूप ताप आलता. ताप गेल्याच्यानंतर ती थोडीफार खेळायला लागलेली. अचानकच ताप आला. आता मोसम बदलल्याच्यानंतर ताप येणं बहुतेक मला वाटतं ठीक आहे, कारण जसं बदल जातं ना वातावरण, तसं लहान मुलांना त्याच्यावर इफेक्ट होतंच. पण असं इतक्या लवकर होतं असं वाटलं नव्हतं मला. तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं पण मला बरं वाटलेलं दिसलं म्हणून मी नाही घेऊन गेले तिला. नाहीतर मी आत्ता रात्री 6 वाजता तिला घेऊन जाणार होते, पण म्हटलं जाऊ द्या, बरं वाटतं म्हटलं कशाला घेऊन जायचं ना उगाच सुई टोचायला. मी ना ज्यांना सबस्क्राईब करते ना ते माझ्यासारख्याच मुली आहेत घरातल्या. तनया, ऐश्वर्या आहे, भक्ती, अपूर्वा आणि पायल, म्हणजे ह्या बऱ्याच जणी अशा आहेत, शिवानी, अशा मुलींना मी ना सबस्क्राईब करते, आणि मला त्यांचे व्हिडिओ इतके आवडतात. म्हटलं त्यांच्यासारखे आपण पण ट्राय करावं. तसं मी यूट्यूबवर ना 1 वर्ष झाले व्हिडिओ बनवते, कधी टाकते कधी नव्हते टाकत, आता डेली टाकायला लागले. पण जेव्हापासून मी ब्लॉगिंग सुरू केली ना भाई, एक पण व्ह्यूज येत नाही का. म्हणजे मी पहिले व्हिडिओ टाकायचे तेव्हा चांगले व्ह्यूज जायचे, आणि मोठे व्हिडिओ टाकायला लागले व्ह्यूज कुठं गायबच बाबा. आणि असे मिनी व्लॉगवर पण छोटे इतके 700-800 व्ह्यूज फक्त, आणि असे नॉर्मल व्हिडिओवर 1,500, 30,000, 50,000 असे व्हिडिओ जातात. आणि याला काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे मला लोकांसारखं काहीतरी आवडलं आणि तेच मी ट्राय करायला गेले तर त्यात मला सक्सेस नाही, असं थोडं असतं ना. म्हणजे पहिलं पण नव्हतं, अजून पण माझं चॅनल मॉनिटाईज नाही झालं, पण मी पहिलं म्हणजे पैशासाठी नव्हते करत, मला असं आवड आहे म्हणून मी बनवायचे, आणि तेच आता पण बनवते. म्हटलं चला घरी बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, घरी बसून तरी काय होणार नाही की नाही, बसल्यापेक्षा असा टाईमपास तुम्हालाही बोर करायला मजा येते ना मला, म्हणून मी म्हटलं चला सुरू करूया. तर छान असा चिवडा बनवून स्टोअर करून ठेवते मी. तर खायला खूप छान लागतो, जिऱ्याची, मोहरीची आणि लसूण, कढीपत्ता आणि मिरची अशी याची फोडणी द्यायची, असा भारी होतो ना. आणि थोडंसं बुरखा असेल ना तो
तो टाकायचा आणि मस्त असं तिखट झणझणीत चिवडा बनवून ठेवला आहे, तोच त्यांना डब्याला देणार होते मी. छान अशी डाळ पण बनवून घेतली. आता डाळ झाल्याच्यानंतर मला भात लावायचा होता, पण त्या दिवशी श्रेयासाठी फिक्की डाळ काढली आणि आमच्यासाठी तिखट. तर आम्ही दोघे जेवण घेतो. आता ते कधी येतात काही माहीत नाही, त्यांच्यासाठी थांबावं लागत नाही आम्हाला जास्त करून. तरी संध्याकाळी जेवण वगैरे करून सगळं आवरून बसले मी आता त्यांची वाट बघत. तर असं छोटंसं रुटीन होतं माझं. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.